निमित्त पहिले प्रथम तर सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. हा दिवस खूप महत्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे. ते केवळ जयंतीपुरती नाही. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत. कारण का आज कुठेतरी या देशाला च्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय. संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय. संविधान बदलण्याचा च्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत. बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं. त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे. तर आज 30 महिने झाले. 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे. पण चर्चा होत नाहीये. मोदीजी एकच ओपेड घेत आहेत. संमेलन एकतर्फी सगळं चाललंय. एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं. जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतंत्र म्हणत असतात. संवादात जी ताकद आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली की लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे, ते पूर्ण नष्ट करून, ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसते की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय आणि हेच लोकशाही समाप्तीचं कुठेतरी संकेत आहेत का काय. पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, बाबासाहेबांवर विचार करणारे लोक आहेत, तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही. अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्या समोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाही आहेत आणि तेच मनमोहन सिंगजी अनेकदा आले होते. ह्याच्यावरूनच कळतं की कसं लोकशाहीचा अपमान आणि संविधानचा अपमान हा मोदीजी आणि भाजपकडून वारंवार होत आहे. राज ठाकरेंनी एक ट्विट केलंय.